नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. राज्यात थंडीची लाट कायम, अनेक जिल्ह्यात पारा 10 अंशांच्या खाली. महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानाचा पारा हा लक्षणीयरित्या खाली आला आहे. ताज्या हवामान अंदाजानुसार 27 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. राज्याच्या बहुतांश भागात तापमान नेहमीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ही जास्त थंडी असणार आहे. राज्यात शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार जेऊर, करमाळा येथे 8.5 अंश सेल्सिअसच्या इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक आणि मालेगावमध्ये देखील पारा 9 अंशाच्या आसपास होता. छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथे थंडीचा कडाका कायम आहे. विदर्भातील गोंदियामध्ये 9.4 अंश सेल्सिअस तर नागपूर आणि यवतमाळमध्ये 10 अंशाच्या आसपास तापमान होते. आगामी 24 तासात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागात तापमान 9 ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीची स्थिती लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या परिसरात थंडीचा जोर हा कायम आहे. पुण्यात 9.9 अंश सेल्सिअस तर साताऱ्यात पारा 11 अंशावर आहे. ग्रामीण भागात तापमान 10 अंशापेक्षाही कमी राहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीचा विचार करता मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पहाटेचा गारवा वाढला असून सांताक्रूजमध्ये 16.9 अंश सेल्सिअस हे तापमान नोंदवले गेले आहे. किनारपट्टीलगत तापमान 20 अंशाच्या आसपास असले तरी किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागात तापमान 14 अंशापर्यंत खाली येऊ शकते. तर पावसाची शक्यता ही महाराष्ट्रात काय सध्या नाही आहे. हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने येत्या काही दिवसात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. दक्षिण महाराष्ट्रात थंडीचा जोर हा काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात मात्र थंडी टिकून राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प नसल्यामुळे थंडीची तीव्रताही कायम आहे. शेतकऱ्यांनी या थंड हवामानाचा विचार करून आपल्या रब्बी पिकांचे नियोजन करायचे आहे. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.